धुळ्यात सुद्धा गॅस सेवा पूर्णपणे कोलमडली आहे। गॅस भरण्यासाठी वाहनधारकांनी रात्रीपासूनच पंपावर लांबच लांब रांगा लावल्या। दरम्यान तासनतास थांबून सुद्धा गॅस मिळत नसल्यानं आणि त्यातच दरांमध्ये अचानक वाढ झाल्यानं वाहनधारकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। अनेक नागरिक पंपावरच ठाण मांडून बसले। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता धुळ्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळत आहे। कारण चाळीसगाव रोड परिसरामध्ये असलेल्या एलपीजी गॅसच्या पंपाबाहेर आपण जर बघितलं तर लांबच लांब रांगा या गॅस भरण्यासाठी लागल्याचं बघायला मिळत आहे। सोबत वाहनधारक आहेत। दादा काय सांगाल, कधीपासून तुम्ही थांबलेला आहेत आणि कशासाठी थांबलेला आहात? रात्री 11 वाजेपासून इथं थांबलेलो आहे। गॅस बिलकुल भेटत नाही। ते इराण अमेरिका काय युद्ध चालू असेल, पण याच्यात सामान्य नागरिकाचा खूपच आला होता। आणि पॅसेंजर म्हटलं म्हणजे 1 रुपया जास्त वाढीव भाडं देतच नाही। आणि आता 125 आता आल्यानंतर त्यांचा भाव वापस वाढल, कारण गरजू आहे ना आता, त्याच्यासाठी भाव वाढल। तर सरकारला एकच विनंती आहे की बुवा रिक्षावाल्यांकडे गॅस वगैरे या गोष्टीमध्ये कमतरता तरी हे केली पाहिजे, भाव कमी केला पाहिजे। धुळ्यावरून भूषण आहिरे, साम टीव्ही न्यूज।